जय गुरुदेव। ती वस्तू निरामय निर्गुण, अढळ ढळेना निश्चळ जान, अनंत कोटी निमाले भान, जया वस्तू प्रकाशी। संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातील या ओवीमधून भगवान शिव भगवती पार्वतीला त्या आत्मवस्तूचं वर्णन सांगत आहेत। ही ओवी आत्मसाक्षात्काराच्या त्या परमोच्च स्थितीचं वर्णन करते, जेथे पोहोचल्यावर साधकाचा संपूर्ण विश्वाचा उगम असलेल्या परब्रह्म स्वरूपाचा साधक प्रत्यक्ष अनुभव घेतो। त्या अनुभवाचं वर्णन माऊलीनं आपल्या प्रतिभेनं शब्द रूपात मांडलेलं आहे। मागील ओवीमध्ये भगवान शिवानी भगवती पार्वतीला सांगितलं होतं की आत्मवस्तू अगम्य आहे, अगोचर आहे, निराकार आहे। आता शिव पुढं सांगतात त्या वस्तूचा प्रकाश पडल्यावर साधकाच्या अंतकरणात आणि सृष्टीत काय घडतं याचं रहस्य संत शिरोमणी मन्मथ माऊली या ओवीतून सांगतात। ती वस्तू निरामय निर्गुण, ती वस्तू म्हणजे आत्मवस्तू, ती वस्तू म्हणजे आत्मस्वरूप, ती वस्तू म्हणजे आपल्या देहात ओतप्रोत भरलेलं चैतन्य, ती वस्तू म्हणजे या देहाचा आधार आणि समस्त ब्रह्मांडाचा आधार, ज्याच्या सत्तेनं या देहाचे आणि ब्रह्मांडाचे व्यवहार चालतात, त्या सत्तेला इथं माऊली वस्तू म्हणतात। परब्रह्म किंवा शुद्ध चैतन्य, निरामय, आमय म्हणजे रोग, विकार, दुःख, दोष। मानवी शरीराला अनंत रोग आहेत। ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, कॅन्सर आहे, मूळव्याधी आहे, मूतखडा आहे, अशा अनंत रोगाचं माहेर असलेलं मानवी शरीर आहे। पण ही वस्तू, या देहाचा आधार असलेलं चैतन्य, ते निरामय आहे, ज्याला कधीही कोणताही आजार, म्हातारपण, दुःख किंवा विकार शिवू शकत नाही, स्पर्शही करू शकत नाही। मानवी शरीर आजारी पडू शकतं, पण मानवी शरीरात राहणारा आत्मा, परब्रह्म, परशिव, ते नेहमी निरोगी, शुद्ध, शांत, पवित्र, आनंदी असं असतं। म्हणून माऊली म्हणतात ती वस्तू निरामय, ती निरामय आहे, ज्याला रोग, दुःख स्पर्शही करू शकत नाही। ते चैतन्य म्हणजे आपला आत्मा कसा आहे? निरामय आहे। पुढं माऊली म्हणतात निर्गुण, सत, रज आणि तम या 3 गुणात आपलं वास्तव्य असतं। कधी आपण सत्वगुणात येऊन मी मोठा भक्त आहे म्हणतो, तर कधी रजोगुणात येऊन मी श्रीमंत आहे म्हणतो, कधी तमोगुणात येऊन पूजा पाठ करून कुणाचं भलं झालंय, माझं होणार आहे असं म्हणतो। पण जे साधक गुरु कृपेने आपल्या आत्मस्वरूपात प्रतिष्ठित होतात, ते देहाचे आजार, हे देहाचे आजार आहेत, मी म्हणजे देह नव्हे, या देहाचा साक्षी आहे, या भावनेतून
त्या देहाचं आजारपण पाहतात, त्या देहाचं वृद्धपण पाहतात, त्या देहाचं मरण पाहतात. पण सदैव चित्रपटातल्या कलाकाराला जशी जाणीव असते की हे मी पात्र आहे, पात्रातला मला राजाचं पात्र आहे, मी वास्तविक राजा नाही, मला भिकाऱ्याचा रोल दिलेला आहे डायरेक्टरनं, मी भिकारी नाही, ही आठवण असते. तसं या आत्मस्वरूपात प्रतिष्ठित झालेल्या साधकाला सदैव मी चैतन्य स्वरूप आहे ही आठवण असते. तो देहाचे आजार, देहाचे रोग माझे रोग आहेत असं समजत नाही, तर त्याच्याकडं साक्षीभावानं पाहतो, मी तर निरामय आहे. तो कधीही सत्वगुणात येऊन मी मोठा भक्त आहे म्हणत नाही. दैवयोगानं श्रीमंती प्राप्त झाली तर मी श्रीमंत आहे म्हणून अभिमान करत नाही. आणि त्या श्रीमंतीच्या माजानं कुणाचं अहित करत नाही, तमोगुणात येत नाही. तो नित्य आपल्या निर्गुण गुणातीत कांतम परब्रह्म शांतम या तिन्ही गुणाच्या पलीकडच्या अवस्थेत विराजमान असतो. तो कोणत्याही चौकटीत किंवा कोणत्याही गुणानं बांधल्या जात नाही. पुढं माऊली म्हणतात, आढळ ढळेना निश्चळ जाण. आढळ म्हणजे जे आपल्या स्थानाहून कधीही हलत नाही, ढळत नाही, जे कायम टिकणारे आहे, परमानंट आहे. आपण पाहतो संसारातील प्रत्येक गोष्ट वेळेनुसार बदलते, उत्पन्न होते, नष्ट होते. सुख येतं निघून जातं, दुःख येतं निघून जातं. कधी मान होतो, कधी अपमान होतो. कधी पंचपक्वान जेवायला मिळतात, कधी चटणी भाकरी जेवायला मिळते. हे बाहेरलं विश्व सर्व परिवर्तनशील आहे. कधी देह बाल असतो, कधी किशोर वयात येतो, कधी कुमार अवस्थेत येतो, कधी तरुण होतो, कधी म्हातारा होतो. पण या सर्वांना जाणणारा आढळ असतो, जो या सर्वांना जाणतो, या सर्व बदलांचा साक्षी असतो, तो आत्मा आहे. त्या आत्मस्वरूपात प्रतिष्ठित झालेला साधक आहे. याला म्हणायचं आढळ ढळेना. संसारातली प्रत्येक गोष्ट बदलते, पण या बदलाला पाहणारा कधीच बदलत नाही, म्हणून त्याला ढळेना म्हणतात माऊली. निश्चळ, ज्यात कोणतीही हालचाल नाही, चंचलता नाही. मन चंचल आहे. आता देह देवपूजेत आहे, मन कुण्या तर शहरात फेरफटका मारून येतं. शरीर सत्संगात बसलेलं आहे, मन घरी जाऊन स्वयंपाक करू लागतं. हे मन चंचल आहे. पण जो साधक गुरुच्या उपदेशानं आपल्या आत्मस्वरूपात प्रतिष्ठित होतो, त्याचं मन चंचलता सोडून उन्मन्न होतं आणि त्या आपल्या निश्चळ स्वरूपामध्ये प्रतिष्ठित होतं. जाण माऊली म्हणतात, साधकाला जागे करतात. तू हे केवळ ऐकू नकोस, तर अनुभवानं जाण की मी या देहाला पाहणारा आहे. देहाचे आजार माझे आजार नाहीत. मी निरोगी देह पाहिलेला आहे आणि आजारी असलेला देह पाहत आहे. हा बदल देहात झालेला आहे, माझ्यात नाही. मी निरामय आहे. पुढं मी गुणातीत आहे. सत रज तम या 3 गुणाचा स्वामी मी शिव आहे. मी चैतन्य स्वरूप आहे. मी या गुणाच्या चौकटीत, या प्रकृतीच्या गुणात बंधनात बांधला जाणार नाही. मी मुक्त आहे. मी आढळ आहे. या देहात वसलेलं चैतन्य आणि या विश्वात वसलेलं चैतन्य मी आहे. मी सर्व व्यापक आहे. मी कुठेही जात नाही ना कुठेही येत नाही. मी आढळ आहे. ढळेना. संसारातील प्रत्येक वस्तू, देह बदलत असतो, पण या बदलाला पाहणारा मी कधीही बदलत नाही. मी कसा आहे? निश्चळ आहे.
मनाचा धर्म आहे चंचलता, संकल्प विकल्प, पण मी त्या मनाचा स्वामी आहे. ते मन माझ्या स्वरूपात लीन झालेलं आहे आणि मनाची संकल्प विकल्प थांबलेले आहेत. मी आता निश्चळ स्वरूपात स्थिर झालेलो आहे. जाण या शब्दातून माऊली आपल्याला जाग करतात. तू गुरुमुखानं हे केवळ ऐकू नकोस, तर अनुभवानं जाण की तुझ्या आत असलेला शिव असाच स्थिर आहे आणि आढळ आहे. अनंत कोटी निमाले भान, अनंत कोटी माणसाच्या मनात येणारे कोट्यावधी विचार, वासना, कल्पना, जगातले नाना विविध रूप, कुणी सत्वगुणी आहे, कुणी रजोगुणी आहे, कुणी तमोगुणी आहे, कुणी गरीब आहे, कुणी श्रीमंत आहे, कुणी सज्जन आहे, कुणी दुर्जन आहे. हे सर्व अनंत कोटी रूपानं नटलेलं चैतन्य मी आहे. या भानात तू ये, या जाणीवेत तू ये. निमाले म्हणजे विरघळून जाणे, शांत होणे. माणसाच्या मनात येणारे अनंत विचार, कोट्यावधी विचार, वासना, कल्पना, दिसणारे विविध रूप, या आत्मस्वरूपाचं ज्ञान होताच, गुरुकडून बोध होताच विरघळून जातात आणि केवळ उरतं शांत स्वरूप. माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, सर्वामध्ये मीच आहे. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला शंकरची शंकर. सर्व दिसणारं जग हे माझं स्वरूपच आहे, माझ्या चैतन्याचा विस्तारच आहे. माझ्याशिवाय वेगळं इथं काहीही नाही. मी शिव आहे आणि सर्व शिवमय आहे. हे निमालं म्हणजे दिसणारं जग आपल्या स्वस्वरूपात विरघळून जातं, शांत होतं आणि केवळ उरतं शिवमय, शिवतत्व. भान, भान म्हणजे तू भानावर आहेस का बेहोश आहेस असं आपण म्हणतो. मीपणाचं भान, शरीराचं भान आणि या जगाचं भान. मी कोण आहे? शिवस्वरूप आहे. या शरीराचा आधार आहे आणि या विश्वाचाही आधार आहे. नवे विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे. असा बोध या अनंत कोटी निमाले भान. अनंत पसरलेल्या वृत्ती आहेत. जग वेगळं, मी वेगळं, अनंत वासना, अनंत कल्पना, अनंत विचार. ह्या सर्व गुरुच्या बोधानं निमाल्या जातात आणि स्वस्वरूपाची प्राप्ती होते. जेव्हा साधक सद्गुरूच्या उपदेशाचा विचार करत करत आपल्या स्वस्वरूपात सहस्त्रार चक्रात पोहोचतो, तेव्हा त्याचं 12व्या दिवशी ठेवलेलं नाव, मी श्रीमंत आहे, मी राजा आहे, मी आमदार आहे, खासदार आहे, मी साधू आहे, मी कीर्तनकार आहे, या सर्व उपाध्या वैयक्तिक ओळख संपते. आणि हे संकोचित भान आणि मनातील करोडो विचार त्या आत्मप्रकाशात संपूर्णपणे निमाले म्हणजे विरघळून शांत होतात. जशी सूर्याच्या प्रकाशात अंधार नाहीसा होतो, तसं सद्गुरूचा बोध प्राप्त झाल्यानंतर जो आत्मप्रकाशाची जाणीव होते, त्या जाणीवेमध्ये ती जाणीव कोट्यावधी सूर्याचा प्रकाश स्वरूप असणारी जाणीव आहे. जगातलं सर्व द्वैत तिथं संपतं आणि अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. जया वस्तू प्रकाशे, जया म्हणजे ज्या, वस्तू प्रकाशे म्हणजे त्या आत्मवस्तूच्या, परब्रह्म परशिवाच्या दिव्य प्रकाशामुळे सर्व अज्ञान अंधकार नाहीस होतं आणि केवळ उरतं शिव एव केवलम, केवळ शिव तत्व उरतं. हा प्रकाश कोणत्याही दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश नाही, तर तो आपल्या आत्म्याचा प्रकाश आहे. तो ज्ञान प्रकाश आहे. जेव्हा अंतर्मनात या आढळ
निरामय वस्तूचा प्रकाश पडतो तेव्हा साधकाचं द्वैत संपतं. तो स्वतःच त्या प्रकाशमय वस्तूचा भाग बनतो. हा भाव, ही आत्मस्थितीची अनुभूती, आपला अनुभव संत शिरोमणी मन्मथ माऊली या ओवीतून मांडतात. ओम शांती शांती शांती.